मुलींनी लिपस्टिक लावणं सोडलं आणि हिंदू मैत्रिणींसोबत जेवणही नाकारलं। नाशिकच्या नामांकित IT कंपनीतील तरुणींना नेमकं ब्रेन वॉश कसं केलं जायचं, आरोपींची मोडस ऑपरेंडी काय होती, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगतेच। पण त्याआधी अशा महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत हिंदू मुलींचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा एक धक्कादायक मास्टर गेम उघडकीस आलाय। SIT तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे। समोर आलेल्या माहितीनुसार या कंपनीत विशिष्ट समुदायातील तरुण तरुणींचा एक गुप्त व्हॉट्सअप ग्रुप होता। या ग्रुपवर ऑफिसचं कामच नाही तर पुढचं टार्गेट कोणाला करायचं यावर सविस्तर चर्चा व्हायची। याची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती। संशयित तरुण स्वतःला सिंगल असल्याचं भासवून तरुणींशी गोड बोलायचे, फ्लर्टिंग करायचे आणि त्यानंतर जेवणाच्या बहाण्याने बाहेर न्यायचे। इतकंच नाही तर तुला हव्या त्या ठिकाणी बदली करून देतो किंवा रजाई मिळवून देतो असं कामाचं आमिष दाखवून मुलींना जाळ्यात ओढलं जायचं। ज्या मुलींनी नकार दिला त्यांना कामाच्या ठिकाणी इतका मानसिक त्रास दिला गेला की अनेक तरुणींनी नोकऱ्याही सोडल्या। या रॅकेटमध्ये काही तरुणींचाही सहभाग होता। तुला हा विशिष्ट पोशाख छान दिसेल, एकदा ट्राय तर करून बघ असं म्हणून हिंदू मुलींचं ब्रेन वॉश करायच्या। याचा थेट परिणाम असा झाला की पीडित तरुणींनी सलग 2 वर्ष महिनाभर उपवास केले आणि गेल्या वर्षापासून ओठांना लिपस्टिक लावणं हे पूर्णपणे बंद केलं होतं। या प्रकरणी आत्तापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून SITने 6 जणांना बेड्या ठोकल्यात। आमदार गोपीचंद पडळकर यांनी याला कॉर्पोरेट जिहाद असं म्हटलं होतं। मग तुम्हाला काय वाटतं, हा खरंच कॉर्पोरेट जिहाद आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।